हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर देवपूजा तुम्हाला दाखवत आहे. आजच्या दिवसाची मस्त सकाळी छान अशी देवपूजा झालेली होती. त्यानंतर बाल्कनीमध्ये छान मस्त ऊन पडतं कोवळं सकाळचं आणि दुपारी 3 वाजेपर्यंत हे ऊन असंच राहतं. त्याच्यामुळे अद्रक जे होतं ना ते साल काढून असं वेफर्ससारखे किसणीने किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं आपलं काळं मीठ घातलेलं आहे आणि आपलं साधं मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून उन्हामध्ये वाळवून आपण त्याला स्टोअर करून ठेवू शकतो, की अधूनमधून मधल्या वेळेस म्हणा किंवा ज्यांना काही जेवणानंतर ओवा, बडीशेप वगैरे असं काही, आवळा कँडी, सुपारी असं जे काही खातात त्यांना मधल्या वेळेस थोडासा आल्याचा तुकडा तोंडात टाकला की मग आपला घसाही व्यवस्थित राहतो. किंवा जर आपल्याला स्टोअर करून ठेवायचं असेल, इतर वेळी महाग असतात, हिवाळ्यामध्ये अद्रक थोडं स्वस्त असतं, तर चहामध्ये टाकण्यासाठी सुद्धा जर आपल्याला वाळवायचं असेल तर साल वगैरे काढून व्यवस्थित आपण वाळवून ठेवू शकतो. पण हे खाण्यासाठी बनवलेलं आहे, त्याच्यात काळं मीठ घातलेलं आहे आणि साधं. आपल्याला चहासाठी जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण नुसतंच काहीच न घालता फक्त किसून घेऊन वाळवून स्टोअर करून ठेवू शकतो. तर आता ऊन आहे तोपर्यंत एक एक उन्हाची जी काही कामं आहेत आपल्याला वाळवणीचं ते सगळं करून ठेवायचं आहे. तर आता ते इथं सुकायला टाकलेलं आहे. म्हटलं सकाळी मस्त छान कोवळं ऊन येतं, आता दुपारपर्यंत राहील ऊन तर छान सुकतील. 2-4 दिवस अजून यांना वाढवायलाच लागेल, जोपर्यंत छान व्यवस्थित वाढून होणार नाही तोपर्यंत. आणि मग घरातली बरीचशी छोटी मोठी कामं जी होती बाकीची ती सगळी काही झालेली होती माझी. आणि आज नाश्त्याला वगैरे काहीच केलेलं नव्हतं, कारण आज माझा बेत ठरलेला होता की वरणबट्टी करायची आहे आणि भोपळा आणलेला होता. तर मग मस्त छान घोटलेली आपण भोपळ्याची भाजी जी आहे ती बनवूया. तर मग असा काहीसा बेत होता. भोपळा होता, म्हटलं नुसता भोपळा करून तर एका सुक्की भाजीवरती काही होणार नाही, मग थोडीशी डाळ त्याच्यासोबत आपण करूयात. तर मग डाळ टाकलेली होती आधी शिजायला, मी टाकून दिलेली होती. जेव्हा मला देवपूजे म्हणा किंवा बाहेरचं सगळं आवरत होतं तोपर्यंत मग एका साईडला माझी डाळ झालेली होती. आणि त्यानंतर मग मी बट्ट्या वगैरे घालून बट्ट्या वाफवण्यासाठी ठेवून दिलेल्या होत्या. आणि आता गंगाफळ, आपला भोपळा जो आहे तो कट करून घेत आहे. बरेच जण त्याला गंगाफळ म्हणतात, कोणी देवडांगर म्हणतं, म्हणजे असे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी भाषा असते, पण आम्ही गंगाफळ म्हणतो. तर ते मग मी ते कट करून घेतलं होतं. आणि आता मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची घातलेली आहे आणि खूप सारा लसूण घातलेला आहे. या भाजीमध्ये हिरवी मिरची जरा जास्तच घालायचं आणि लसणाचा मारा चांगला असला ना तर मग चवीला भाजी एक नंबर होते. कारण लसूण घालताना कंजूसी केली तर मग इतकी व्यवस्थित नाही लागत, किंवा तिखट कमी घातलं तरीही ती भाजी जरा अशी पचकी पांचीच म्हणतो आपण तशी लागते. तर मग त्याच्यात जर हिरवी मिरची चांगली टाकलेली असली ना आणि घोटून ही भाजी जर बनवलेली असली ना तर एक नंबर होते आणि वरणबट्टीसोबत तर खूपच छान लागते. तर मग भरपूर सारी हिरवी मिरची घातलेली होती, 10-12 हिरव्या मिरच्या घातल्या, लसूण घातला खूप सारा, मस्त छान मिक्सरमध्ये फिरून घेतलं. तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता वगैरेची फोडणी देऊन झाल्यानंतर मग आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची लसूणाची पेस्ट होती ती घातलेली आणि त्याच्यामध्ये कट करून घेतलेलं आपलं भोपळा घातलेला आहे. मस्त छान तेलामध्ये व्यवस्थित असा परतवून घेतला भोपळ्याला आणि झाकण ठेवून दिलेलं आहे. आता शिजेल तो व्यवस्थित 5-7 मिनटामध्ये. आणि तोपर्यंत एका साईडला इथं माझ्या बट्ट्या वाफवून झालेल्या होत्या. बट्ट्यांचं पीठ गावावरूनच आणलेलं होतं दळून, तर बट्ट्या वाफवून झाल्या. आणि मग एका साईडला तोपर्यंत भाजी होत होती. ही भाजी शिजायला काही जास्त वेळ नाही लागत आणि घाऱ्यासुद्धा भोपळ्याच्यानं खूप छान होतात. करायच्या आहेत मला, आता बघू गावावरून आल्यानंतरच करेल. तर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पुन्हा झाकून मग भाजी जोपर्यंत व्यवस्थित छान शिजत नाही तोपर्यंत वाफवून घेतली आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने भाजी पूर्ण स्मॅश करून घेतली.
मग ही घोटलेल्या गंगाफळची भाजी आहे. त्याच्यामध्ये वरून मस्त छान अशी हिरवीगार बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि वरणबट्टीसोबत खाण्यासाठी आपली इथे भाजी जी आहे ती मस्त छान तयार झालेली आहे आणि तेल पण छान सुटलेलं होतं भाजीला. ह्या भाजीत ना तेल असलं ना तरच चांगली लागते. थोडंसं तेल भातासोबतही खाता येते मग ते आपल्याला मस्त. तर असो बाकीचा स्वयंपाक रेडी झाला आणि जेव्हा जेवायचं असेल त्याच वेळेला मी बट्ट्या तळून घेते. गरम गरमच बट्ट्या छान लागतात. तर मग बट्ट्या इथं आता तळून घेत आहे आणि जेवढ्या क्रिस्पी असल्या ना तळलेल्या तितक्या चवीला छान लागतात त्या आणि मुलं आवडीने खातात. मग थोड्या कडक जर तळलेल्या असल्या बट्ट्या तर असो मस्त छान बट्ट्या वगैरे करून झाल्यानंतर जेवण झालं मग आमचं. थोडा शिरा बनवलेला होता मी आणि डाळ भात वरण आणि बट्टी. तर असं मस्त छान असं दुपारचं जेवण झालं आणि त्यानंतर मग खूप सारा जेवणाचे भांडे वगैरे पसारा जो काही होता तो आवरला आणि यांच्याकडे थोडं थोडं बघावं लागतं. अधूनमधून हे मिक्स करत राहावं लागतं कारण ओलं होतं त्याला पाणी सुटलेलं होतं ना. तर चमच्याने ते व्यवस्थित करत करत कोरडं होत राहतं. ऊन पडतं तसं तसं. तर असो बाकीचा पसारा वगैरे मग मी आवरला आणि आता ब्लाऊज ते त्या दिवशी कट करून घेतलेले होते ते शिवायचे राहिलेले होते. तर बाकीचं मी तुमच्यासोबत काही शेअर केलं नाही. म्हटलं आज आहे ना आपण पटकन जेवढ्या लवकर होता येईल तेवढं 2 ब्लाऊज आज कंप्लीट करून घेऊ. आणि मग हा एक टॉप दिवाळीला घेतलेला होता. त्यालाही शिलाई मारायची राहिलेली होती. तर हातामध्येच तो जरा लूज होत होता असा बरोबर होत होता पण हात खूप लूज होते. आता म्हटलं हे एक ब्लाऊज शिवलं गेलेलं आहे आणि मग आता याला धागा लावून घेतला मॅचिंग आणि मग त्याला शिलाई मारून घेतली. कामात काम होऊन जाईल म्हटलं पटकन. आणि दुसरा ब्लाऊजही मी शिवून घेतला. तर एका दिवसामध्ये 2 ब्लाऊज कंप्लीट करून घेतली. कारण मशीन आहे ना मी बाल्कनीमध्ये ठेवते. त्या मशिनीला घरामध्ये जागा नाही. तर स्टडी टेबलची जागा आहे. ह्या दोघी अभ्यास वगैरे करत राहतात आणि मशिनीच्या बाजूला बेड असल्यामुळे मग अडचण होऊन जाते. इकडच्या साईडला ठेवलं तरीही अडचण होते. मग त्यामुळे मशीनला जागा नसल्यामुळे त्याला बाहेरच ठेवलेलं आहे. विचार चालू आहे की जी हाताची मशीन छोटी असते नाही तर म्हणून ती घेऊन घ्यावी. पण म्हटलं आहे आपल्याकडे अजून ही मशीन मग कशाला उगाच खर्च. त्यामुळे अजून ते पुढे ढकलण्याचं काम चालू आहे माझं. तर 2 ब्लाऊज शिवले आणि ड्रेसही फिटिंग करून घेतला. ते झाल्यानंतर मग काल तुम्हाला मुरब्बा मी दाखवलेलाच होता की मस्त छान असा मुरब्बा झालेला होता. अगदी गुलाबजामुनसारखा मुरब्बा होता झालेला. इतका मस्त मुरलेला आहे ना. कढईमध्येच ठेवलेला होता मी. थंड झाल्यावर मग आपण मस्त छान काचेच्या बरणीमध्ये मुरब्बा भरून ठेवू. खूप प्रमाणामध्ये आता आवळे बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि आवळ्याचं महत्त्व तुम्हाला माहीतच आहे की किती आवळ्याचं महत्त्व आहे. तर आणि आवळा हा खाल्लाच पाहिजे सगळ्यांनी. त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने मुरब्बा वगैरे करून ठेवला तर जेवणाच्या वेळेस म्हणा किंवा आपल्याला वाटत असेल तेव्हा एक जरी रोजचा हा आवळा खाल्ला तरीही खूप फायदेशीर ठरतो. तर मग मस्त छान अशा काचेच्या बरणीमध्ये मी आता भरून ठेवणार आहे. म्हणजे दिसेल समोर आणि बघताच क्षणी असं वाटेल की खाल्लाच पाहिजे आपण आता हा आवळ्याचा मुरब्बा जो आहे तो इतका छान आणि मस्त दिसत आहे रसरशीत. तर काल तुमच्यासोबत याची रेसिपी मी शेअर केलेलीच आहे की कसा बनवला. एका ताईची कमेंट होती की आवळे वाफवले नाही का. तर नाही, आवळे न वाफवताच मी याचा मुरब्बा बनवलेला आहे आणि खूप छान झालेला आहे आणि चवीला तर इतका अप्रतिम झालेला आहे ना तर काय सांगू. तर तुम्ही जर अशा पद्धतीने बनवत नसाल तर मग एकदा बनवून बघा की कसा होतो. तर बरेच जण वाफूनही बनतात. तर वाफवलेलाही मागच्या वर्षी मी केलेला होता. त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती स्पेशल दिलेला होता आवळ्यांचा. जर तुम्हाला बघायचा असेल तर बघू शकतात. तेव्हा नवीनच चॅनल ओपन केलेलं होतं मी आणि त्यावेळेस पण खूप छान झाला होता आणि अशाच पद्धतीने मस्त काचेच्या बरणीत मी भरून त्याला ठेवलेला होता. तर मला ना असे पदार्थ मस्त छान काचेच्या बरणीत भरून ठेवायला ना खूप आवडतात. कारण दिसायला इतके छान आणि मस्त दिसतात ना ते. आणि पाहता क्षणी म्हणजे आपल्याला आठवण होते की अरे ही वस्तू आहे आणि ही खाल्लीच पाहिजे आपण असं म्हणजे आपल्याला
जाणवतं वस्तूकडे बघून त्याच्यामुळे. तर असो मस्त छान असा मुरब्ब्यासोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. ताईंनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.